नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 15 एप्रिल सकाळचे साधारणतः 9:30 वाजले आणि आत्ता आपण पाहूयात की येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. पण त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. आज हवामान विभागाचा मान्सूनचा पहिला अंदाज येणार आहे आणि साधारणतः आल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस चांगला पडणार आहे याची अपडेट साधारणतः सायंकाळी 5 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. आणि ती जर अपडेट पाहायची असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर काल रात्रीही बीड, परभणी, नांदेड, लातूरच्या भागांमध्ये किंवा सोलापूर, सांगलीमध्ये पावसाच्या सरी बरसल्यात. अकोल्यात पाऊस झालेला आहे, यवतमाळमध्ये पाऊस झालेला आहे आणि पावसाची तीव्रता उसळली असली तरी हा जो काही स्थानिक पातळीवरची ढगनिर्मिती होऊन पाऊस होतोय तो अजूनही राज्यात सक्रिय आहे. सध्या आपण ढगांची स्थिती पाहिली तर इकडे लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, भंडाऱ्याच्या आसपासच्या भागांमध्ये हलकसर ढग आहेत. विशेष पावसाचे ढग सध्या तरी दिसत नाहीत. पण जसा दिवस पुढे जाईल उन्हाची तीव्रता वाढेल. जे काही बाष्प होतं पाऊस झालेलं याच्या आधीचं ते पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरती ढग निर्माण करेल. आणि आजही साधारणतः सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडचा काय भाग असेल, नगरचा पूर्वेकडील भाग, परभणी, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. हलकी गारपीटही काल परभणीत झाल्याचं कळतंय. त्यामुळे गारपीटचा धोका नाकारता येत नाही. पण हा जो पाऊस असेल खूप मोठ्या क्षेत्रावरती न पडता काही भागांमध्ये सध्या सक्रिय आहे. या व्यतिरिक्त अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, वर्ध्याचे काही उत्तरेकडील भाग असतील, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली हे जे काही भाग आहेत या ठिकाणी स्थानिक पातळीवर जर का ढग निर्माण झाला तर हलका गडगडाटासह पाऊस होईल. अन्यथा पाऊस होणार नाही. असं नाही की सर्वच भागांमध्ये पाऊस होईल. हा स्थानिक पातळीवरचा ढगाचा पाऊस आहे या हिरव्या रंगाच्या भागात. त्यामुळे जर का ढग निर्मिती झाली दुपारनंतर तर वळीव पाऊस किंवा उन्हाळी पाऊस म्हणतो आपण, तो या भागांमध्ये पडू शकतोय. आणि जर काही ढग निर्मिती विशेष प्रकारे झाली नाही किंवा सायंकाळीनंतर किंवा रात्रीपर्यंत झाली नाही तर पाऊस होणार नाही. बाकी कोकणात पावसाची शक्यता नाही. कोल्हापुरात विशेष सध्या तरी शक्यता दिसत नाही. तरी स्थानिक पातळीवरची ढग निर्माण झालं तर हलका गडगडाट कोल्हापूर, बेळगावमध्ये सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. चंद्रपूर, गडचिरोलीकडे सुद्धा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही. आणि राज्यात तापमान वाढत आहे आणि तापमान आज बऱ्याच ठिकाणी 40°C अधिक राहील. ठाणे, पालघरच्या भागांमध्ये हेच तापमान 43-44°C सुद्धा पाहायला मिळेल. मुंबईकडे तापमान 37°C पाहायला मिळेल. म्हणजे राज्यात पुन्हा एकदा आता उन्हाचा चटका वाढणार आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.